मस्ती बंद कर. तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना. साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीरामकृष्ण वचनामृत यावर चिंतन करीत आहोत. अध्याय 23 आहे. 22चा शेवट आणि 23. भक्तिमार्गाच्या मताने तो सगुण होय. भक्ताला त्याचा कृष्ण म्हणजे साक्षात चैतन्य, चिन्मय श्याम चिन्मय धाम, सर्व चिन्मय, सर्व चैतन्यमय. मारवाडी भक्तांनी प्रणाम करून रजा घेतली. त्यांचाच प्रश्न होता आणि त्यांच्या प्रश्नाच्या उत्तरी हे सगळे बोलणं झालं. आता त्यांनी प्रणाम केला आणि रजा घेतली, म्हणजे आपल्या जागा सोडली. तर भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग हे दोन मार्ग आपण बघितले इथे की नाही. उपाय काय? उपाय दोन आहेत. एक ज्ञानमार्ग, त्याला विचारमार्ग म्हणतात, आणि दुसरा म्हणजे भक्तिमार्ग किंवा अनुरागाचा किंवा भक्तीचा मार्ग. तर विचारमार्गामध्ये अनुराग आहेत की नाही, आणि अनुरागाचा किंवा भक्तीचा मार्ग आहे त्याच्यामध्ये विचार आहे की नाही, आपल्याला इथं दिसतं आहे की असं काही नाही आहे. कारण विचार अनुराग नसेल तर विचार काही होत नाही, आणि जिथे विचार नसेल तिथे अनुराग होत नाही. या दोन्ही गोष्टी काय असतात, एकत्र चालतात. जसं रेल्वेच्या ट्रॅक्स असतात, त्या दोन असतात, समांतर असतात, ते कधीच मीट करत नाही एकमेकाला. परंतु त्या दोन्ही ट्रॅक्स ज्या असतात त्या ट्रॅक जर जशा अंतरलेल्या आहेत तशा असतील तरच ती गाडी पळते, नाहीतर ती पळू शकणार नाही की नाही. म्हणून उपाय म्हणजे दोन उपाय, दोन मार्ग, एक ट्रॅक नाही. मोनो ट्रॅक रेल नाही आहे ती, किंवा त्याला मोनो रेल म्हणतात. तर ती डबल ट्रॅक रेल आहे. ट्रिपल ट्रॅक रेल पण असते, पण आपलं उदाहरण आपण डबल ट्रॅक रेल घेतो आहे की जिथे विचारही आहे आणि भक्ती आहे, म्हणजे प्रेम पण आहे. कारण या दोन्ही ज्या फॅकल्टीज माणसाला दिल्या आहेत त्या सगळ्यांकडेच आहेत. माणसं काही, मग तो साधक असेल नसेल, त्याला अध्यात्म हवं असेल नसेल, पण त्याचा विचार करण्याचं थांबत नाही, सारखा विचारच करतो आहे. असे म्हणता येईल की त्याला आपल्या विचारांवर काही ताबा ठेवता येत नाही. आपल्याला आपल्या कल्पनांवर काही ताबा ठेवता येत नाही. त्या स्वैर असतात. तोच तर प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा. आणि दुसरं म्हणजे भावनांवर पण ताबा ठेवता येतं आपल्याला, त्या पण स्वैर असतात. त्या दोन्ही गोष्टींवर साधारणतया आपलं काही नियंत्रण नसतं, काही कंट्रोल नसतो. याचा अर्थ काय, ते आहेतच. तुम्ही त्याचा वापर करा, कसा वापर करा प्रश्न वेगळा, पण तुमच्या आहेतच त्या. आपण सतत त्याचा वापर करतो, त्याच्याशिवाय आपलं कुठे पाऊल पुढे सरकतं की नाही. आपण आपलं व्यावहारिक जीवन ज्याला म्हणतो, प्रॅक्टिकल लाईफ, त्याच्या दोनच गोष्टी असतात ना. हा इथला जो विषय किंवा गीतेतला जो विषय आहे हा जरा बाजूला ठेवला तर हे एकच आहे ना. आपण नुसत्या जगाचाच विचार केला किंवा आपलं हरघडीचं दैनंदिन जीवन जरी घेतलं, रुटीन लाईफ जरी घेतलं, तर तिथे काय सतत काय चालू असतं, डोकं काम करत असतं. आपला मेंदू, आपली विचारशक्ती जी आहे ती सतत कार्यरत असते
की नाही. तिला तुम्ही काही कंट्रोल करून असंच जा आणि तसंच जा म्हणता येत नाही. तसं असेल तर त्याला तुम्हाला योगाचा तुम्हाला आधार घ्यावा लागतो. त्यालाच आपण योग म्हणतो. आणि मग तो कोणताही योग असो, तुम्हाला त्याचा आधार घेतल्यानंतरच तुम्ही भावनांवर आणि तुमच्या विचारशक्तीवर जो काही कंट्रोल शक्य आहे तो शक्य होतो. साधारण माणसाच्या दृष्टीने जो याच्या वाटेला जात नाही, त्याच्या दृष्टीला हे काही त्याला कधीच जमत नाही, हस्तगत होत नाही की नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या विचारांना दिशा देणार नाही, त्याला ध्येय देणार नाही, तोपर्यंत ते भरकटेल की नाही. आपण काय करतो, मुलांना शाळेत टाकतो, तो शाळेत जाण्याच्या वयाचा झाला, त्यांना आपण काय शाळेत टाकतो. कारण काय, तो काहीतरी शिकत असतो की नाही. शिकण्याची प्रक्रिया ही जन्मापासून चालू असते. अभिमन्यू म्हणतो, अभिमन्यू तर गर्भावस्थेतच शिकला. सूत्र आहे वामदेववत. वामदेव जे ऋषी होते त्यांना तर आधीच ज्ञान झालं. तो अष्टावक्र आहे, त्यांना आधीच जन्म, नंतर बाहेर आले, ते आधीच त्यांना ज्ञान झालं नाही. म्हणजे तुमचं ते विचार करणं हे तर तुम्हाला स्वाभाविक आहे, तुमच्या अस्तित्वाशी ते जोडलं गेलेलं आहे. आणि भावनाशीलता, इथं अनुराग म्हटलं आहे, भक्ती म्हटलं आहे, प्रेम नाही म्हटलं. पण सगळ्या शब्दांचे अर्थ एकच आहे. फक्त प्रेम हा शब्द आपल्या परिचयाचा आहे, अधिक परिचयाचा आहे. अनुराग आणि भक्ती शब्द इतके परिचयाचे नाही आहे. अनु म्हणजे नंतर, हा प्रत्यय आहे, उपसर्ग आहे. आणि राग म्हणजे जडणं किंवा जोडलं जाणं. म्हणजे कशाशी तरी जोडलं जातं ना. आपला जन्म झाला याचा अर्थच आहे आपण या पृथ्वीशी जोडल्या गेलो, या जगाशी जोडल्या गेलो. आपण जोपर्यंत कोणत्याही रूपामध्ये शरीर धारण करत नाही, आपल्याला नामरूप येत नाही, तोपर्यंत आपण जगाशी जोडले जात नाही. हा योगच आहे ना. योग म्हणजे जोडणं, युज धातू आहे, म्हणजे जोडणं. आपण जन्म घेतो आणि जगाशी जोडले जातो. पण आता ते योग्य तऱ्हेने शास्त्रीय पद्धतीने तुम्ही जोडा, त्याला आपण काय म्हणतो, ते खरं जोडणं आहे. तसं नाही केलं तर मग काय आपल्याला स्पीडच मिळणार नाही, ती आपली काही ती प्रगतीच होणार नाही. कारण सगळी गोष्ट विस्कळीत झालेली आहे. कधी इकडे जातो, कधी तिकडे जातो, कधी तिकडे जातो, मन तर भरकटतंच. मग आपण त्या मुलाला किंवा मुलीला शाळेत टाकतो, काय आता तो शास्त्रीय पद्धतीने शिकतो आहे. तो एरवी शिकतच होता, घरी शिकतोच. तो जन्माला आल्यापासून शिकण्याची प्रक्रिया ही चालू होते, नाही की नाही. आणि तो शिकतो आहे तेवढं. अगदी जन्माला त्याला तेवढी अक्कल येते, देव देतो त्याला तेवढी अक्कल, बरोबर तुला समजतं, त्या सगळ्या गोष्टी समजतात त्याला, आहे की नाही. फक्त आपल्याला वाटतं लहान आहे, पण सगळं समजतात त्याला की नाही. म्हणजे रडल्यानंतर सगळे लोक धावत येतात, आहे की नाही. आपल्याला काय पाहिजे, जसं ऑफिसमधला माणूस साहेब असतो, तो घंटी वाजवतो आणि मग काय साहेब काय पाहिजे, तसं यालाही म्हणतं हाय साहेब बनून जातो. तो रडायला सुरुवात करतो, बरोबर सगळे लोक येतात. मी त्याला एवढी अक्कल आहे, हे काय केलं म्हणजे आपलं काम होतं. अगदी छोट्याला अर्भक ज्याला म्हणतात, तसंच ती शिकण्याची प्रक्रिया सुरू होते. परंतु आपण त्याला शास्त्रीय पद्धतीने शिकवतो. एक पद्धत आहे की नाही, जी पारंपरिक चालू आहे हजारो वर्षांपासून. वाडवडिलांनी चालू केली आहे की लहान मुलांना कसं शिकवायचं. तो शिकत असतो, सरपटत असतो, रांगत असतो, उलटा पडतो, उभा होतो, चालतो, धरून चालतो, धरून नंतर सोडून चालतो, पळतो. हा जो क्रम आहे, हा क्रम तो चालेलच की, ते नॅचरल आहे. आता पशुपक्ष्यांमध्ये कोण शिकवतं त्यांना, आहे की नाही. कसं उडायचं, कसं खायचं, ते आई शिकवते त्याच्या पद्धतीने, पक्षी शिकवते की नाही. पण माणसामध्ये एवढं आपण पुढे का जातो आहे, याचं कारण आपण
जे आपल्या पूर्वजांनी वाडवडिलांनी आपलं सांगितलं त्या काही आहेत, काही नवीन पद्धती जोडल्या गेल्या आहेत, त्या पद्धतीने आपण जातो आणि मग आपण पुढे पुढे सरकतो. म्हणजे अनुराग म्हणजे काय? राग म्हणजे जोडणं किंवा जडणं आपण म्हणतो त्याला, आहे की नाही. राग म्हणजे जडणं. आपलं मन कुठेतरी जडतं आहे की नाही. म्हणतो याचं मन तिच्यावर जडलं की तिचं मन याच्यावर जडलं. याचा अर्थ काय? ते जोडल्या गेलं आहे की नाही. ते का हा पक्ष थोडा बाजूला झाला, वेगळा आहे तो प्रश्न. म्हणजे त्याला ग्रह आणि अतिग्रह म्हणतात उपनिषदामध्ये, थोडा वेगळा आहे तरी पण महत्त्वाचं आहे की दोन गोष्टी आहेत की नाही. इथे म्हटलं अनुराग. अनुरागाचा विषय आहे देव की नाही. हा देव विषय, ब्रह्मदेव, देवाचा हा देव विषय. तिथे मन जडतं की नाही. का जडतं? बरीचशी कारणं आहे त्याला. सगळ्यांचंच कुठं जडतं की नाही. देवावर सगळ्यांचंच मन कुठं जडतं? फारच कमी लोकांचं जडतं असं समजूया. त्याचं प्रमाण फार फार कमी आहे. हजारो मनुष्यांमधनं एखाद्याचंच मन जडतं असं गीता. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद एतत् सिद्धये की नाही. त्याच्यामध्ये सुद्धा यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेती. कोणीच तिकडे झरकतं आहे. ही फार विरळ गोष्ट आहे, अशी सरसकट होणारी गोष्ट नाही आहे. मग याच्यामध्ये खूप कमी जास्ती प्रमाणाचं आहे. काही लोकांचं खूप जडतं, ज्यांना आपण संत म्हणतो. तुकाराम महाराज त्यांचं खूपच जडलं आहे की नाही. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख की नाही. मला दुसरं सुखाची माझी काही कल्पनाच नाही आहे. सुख म्हणून काय असतं मला माहीतच. मला एकच सुख माहिती आहे, हेची म्हणजे फक्त एकच, एकमेव या अर्थाने की नाही. तुकारामात काय ना, हेची माझी सर्व सुख म्हणजे सगळं काय सुख इथंच समावलं आहे. काय? पाहीन श्रीमुख आवडीने. अगदी अत्यंत आनंदाने तुझं तोंड बघणं एवढंच मला सुखच माहिती आहे. सुखाची माझी सर्व धारणा जे काही आहे एवढंच आहे आणि इतकंच आहे. आता हे फार मोठी गोष्ट झाली की नाही. कारण काय? ते महाभक्त होते. जसं आपण म्हणतो नेहमी, प्रल्हादाचं उदाहरण घेतो. हेच म्हणता येईल की प्रल्हादाचं सगळं सुख काय तिथेच सामावलं होतं. देवाचं भजन करणं, नारायण करणं की नाही. म्हणजे कशी उदाहरणातून आपल्याला समजतं की मन किती जडू शकतं. त्याची पराकोटीची अवस्था आहे. जसं आपण श्रीरामकृष्णाचं बघतो, ते इतके बोलता देवाविषयी बोलता सतत समाधीमग्न होऊन जातात. ते काय? पराकोटीची भक्ती आहे ती. पराभक्ती नाही, पराकोटीची भक्ती आहे ती. परा म्हणजे परमोच्च, पराकोटीची म्हणजे त्याची आपल्याला कल्पनाच करता येत नाही. उच्च, अत्युत्तम अशी ती भक्ती आहे की नाही. पण ते दुसरं एक टोक झालं. दुसरं टोक म्हणजे तो जसं लहान मुलं असतं कसं तरी रांगतं, पुढे सरकण्याचा प्रयत्न करतं आहे की नाही. आणि एक म्हणजे स्पर्धेमध्ये धावतं. ते दोन टोक आहेत. पण ते आणि हे एकच आहे. फक्त स्वामी विवेकानंद म्हणतात हा फक्त प्रमाणाचा फरक आहे, प्रकाराचा फरक नाही आहे की नाही. एक किडा तुमच्या डोळ्याने दिसत नाही, त्या किड्यामध्ये जेवढं ज्ञान आहे, आणि एक अत्यंत प्रतिभाशाली व्यक्ती, तो जणू काय ज्ञानाचं काही मूर्तिमान ज्ञान आहे. त्यामध्ये फरक काही नाही. त्याच्यामध्ये फरक फक्त प्रकाराचा आहे, प्रमाणाचा आहे, प्रकाराचा नाही आहे. जी ब्रह्मशक्ती त्या किड्यामध्ये आहे, अगदी तुच्छ अशा किड्यामध्ये आहे. त्याला आपण कीटाणुकीट म्हटलं आहे. रामकृष्णाला कीटाणुकीट म्हणतात. त्यापासून तर अगदी अत्यंत प्रतिभाशाली व्यक्ती किंवा अत्यंत महाभक्त काही नाही. म्हणजे प्रत्येकामध्ये भक्ती आहेच, असं कोणीच नाही. त्याच्यामध्ये अनुराग नाही आहे. म्हणून स्वामींनी अगदी ओंगळ सुखसुद्धा, ओंगळ शब्द मराठीमध्ये आलेला आहे तो की नाही, तीसुद्धा त्याच ब्रह्माच्या आनंदाची अभिव्यक्ती आहे असं वेदांती म्हणतात. याचं कारण काय आहे? कारण एकच गोष्ट आहे, दुसरी गोष्ट नाही आहे. तेच प्रेम विकृत रूपामध्ये असं होतं आणि उत्तम रूपामध्ये तसं होतं. मग काय योगाची भूमिका काय तिथे? मग उपाय म्हणजे काय? उपाय म्हणजे तुम्ही एक निश्चित अशी आहे ज्याने तुम्हाला, त्याला आपण म्हणतो मॅनेजमेंट. मॅनेजमेंट म्हणजे काय असतं? म्हणजे तुम्ही कमी वेळामध्ये, कमी संसाधनामध्ये उत्तम रिझल्ट द्या, अत्युत्तम रिझल्ट द्या. म्हणजे संसाधन वाढले की तुमचं ते हेही वाढेल आहे, आउटपुट पण वाढेल आहे, तुमचे रिझल्ट्स पण वाढतील आहे.
परंतु कमीत कमी साधनांमध्ये, कमीत कमी वेळामध्ये, की नाही, कमीत कमी प्रयत्नामध्ये तुम्ही उत्तमात उत्तम द्या, रिझल्ट्स द्या. त्याला मॅनेजमेंट. ते मॅनेजमेंट बरोबर नसलं, नेमकं उलटं होतं, मग सगळं विस्कळीत होऊन जातं. योग म्हणजे बेस्ट मॅनेजमेंट आहे की नाही. म्हणून ते म्हणतो उपाय काय? उपाय म्हणजे तुम्हाला पक्का माहीत पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. जोपर्यंत गोष्टीचं महत्त्व कळत नाही आपल्या मनाला, आपल्याला म्हणजे आपल्या मनाला नाही कळत, तोपर्यंत आपण काही प्रवृत्त होत नाही. आणि प्रवृत्त झालं तरी आपल्याला काय त्याच्यामध्ये गती येत नाही. नाही, आपल्याला प्रवृत्ती व्हायचं आहे आणि ती गती पण पाहिजे. त्याला दृढभूमी म्हटलं आहे योगशास्त्रामध्ये. भूमी म्हणजे स्थान, दृढ म्हणजे पक्क. ते पक्क व्हायला तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने, त्याला उपाय. विचारणारा प्रश्न विचारतो आणि उत्तर देणारा उत्तर देतो. कारण प्रश्न विचारण्याला माहिती याला उत्तर आहे, पण त्याला माहीत नाही आहे. आणि उत्तर देण्याला माहिती आहे या प्रश्न काय आहे, याला उत्तर आहे की नाही. यांनी प्रश्न का विचारला, कारण याला माहीत नाही आहे प्रश्नाचं उत्तर. किंवा माहीत असेल तरी नीट माहीत नाही आहे. मग उत्तर जर नीट माहीत झालं ना, आपण काय होतो, आपण संतोष पावतो, आपल्याला आनंद होतो. ठीक आहे, आपण आत्ता असं नाही की उत्तर मिळालं ना आपण एकदम आपली गाडी फुल याच्यात पडली, असं काही नाही आहे. त्याला वेळ लागतो. परंतु इथे आपल्याला हे झाले विचार, म्हणजे आपण विचार करतो. मग आपण समजा ऐकतो की नाही, त्याला आपण श्रवण म्हणतो, किंवा आपण अध्ययन करतो. गीतेमध्ये आहे शेवटी की नाही, शृणुयाद अपि यो नराः की नाही. जो नुसतं ऐकतो, शृणुयाद अपि, जो नरः, जो मनुष्य नुसतं ऐकतो, शृणुयाद अपि. नुसतं ऐकल्याने काय होईल आहे की नाही. नाही, नुसतं ऐकल्याने, नुसतं असं ना शब्द नाही आहे. फक्त नुसतं या शब्दांना काही अर्थ नाही आहे. कोणती गोष्ट नुसतं आणि फक्त नसते, कारण त्याचा परिणाम आपला दिसतो जगामध्ये आहे की नाही. की नाही, त्याचे कॉन्क्रीट परिणाम दिसतात जगामध्ये आपल्याला आहे की. नुसतं जेवल्याने काय होईल आहे. अरे नुसतं जेवण कुठं असतं, ते जेवण असतं. नुसतं कुठं असतं. फक्त जेवल्याने काय होईल आहे, फक्त चहा पिल्याने काय होणार. अरे होतं की, असं कसं म्हणता तुम्ही आहे की नाही. तर नुसतं असं नसतं, त्यालामध्ये त्याचा डेफिनेट परिणाम असतो. ते वाईट असो की चुकीची असो की बरोबर असो. चुकीची गोष्ट जर चुकीच्या पद्धतीने गेली तर बरोबर तुम्हाला परिणाम दिसतो, आणि ती जर योग्य गोष्ट असेल त्याचा परिणाम पण तुम्हाला दिसतो. मग फक्त गोष्ट आहे ती नुसती गोष्ट असं म्हणून नाही चालणार नाही की नाही. त्याचा परिणाम आहे की नाही. फक्त काही लोक फास्ट, काही लोकचं बुलेट ट्रेन आहे, त्याला सिग्नलच नसतात, त्याला सगळे सिग्नल क्लिअर मिळत जातात आहे की नाही. ती नुसती भरधाव पळते. आपल्या बाकीच्या वेळेला लाल सिग्नल आहे, 1 ग्रीन 2 ग्रीन असतं त्याला आहे की नाही. मी तर आधीच त्याची स्पीड कमी करतो. तो मला माहिती आहे की रेड जरी तिकडे आहे तरी आपल्याला अजून पिवळं मिळाल्यानं थोडी वाढवतो, डबल पिवळं पुन्हा वाढवतो, ग्रीन मिळालं सुद्धा सुटतो. पण काय, प्रत्येक लोकोला काय असते, स्पीड लिमिट असते. प्रत्येक ट्रॅकला स्पीड लिमिट असते आहे की नाही. तसंच माणसांचं आहे की नाही. म्हणून ते नराः म्हटलं आहे. शृणुयाद अपि यो नराः. नरा म्हणजे सगळं सामान्य नाव आहे. कोणीही नर, मनुष्य. नर म्हणजे मनुष्य शरीरधारी आहे की नाही. तो नर आहे. त्याला ज्यांनी मनुष्याचं शरीर धारण केलं आहे तो नर आहे की नाही. नर म्हणजे नारी आली त्याच्यामध्ये. तर ह्याला जर नुसतं शृणुयाद अपि यो नरः, नुसतं जरी ऐकलं तरी त्याला बरंच शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणाम. ते फार मोठं कर्म आहे की नाही. त्याला शुभ लोकांची प्राप्ती होईल. प्राप्नुयात शुभान लोकान म्हणजे त्याला चांगले लोक मिळतील. चांगले म्हणजे सद्गती या अर्थाने की नाही. नरकामध्ये पण बरेचसे पतंती शुचो, नरके शुचो म्हटलं आहे. नरकही पुष्कळ प्रकारचे असतात. नरक म्हणजेच अशुच आहे की नाही. नरक म्हणजेच अपवित्र, अशुद्ध असंच आहे ना, त्याला नरक म्हणतो आपण आहे की नाही. जर झोपडपट्टी आहे नरकासारखी म्हणतो आपण. ते नरकासारखं जीवन आहे म्हणजे अशुद्ध आहे, अस्वच्छ आहे की नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा तरतम असतं. 16वा अध्याय पतंती नर अशुचौ नरके पतंती आहे. वाईट आणखी त्याच्यामध्ये आणखी वाईटमध्ये पडतो आहे की नाही. म्हणून इथे तरतम आहे. त्याला आपण मराठीमध्ये तारतम्य म्हणतो.
हा तारतम्य शब्द तरतमपासून चालला आहे. त्यात खालीवर असतं तरतम. त्याला आपण डिग्री म्हणतो. कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री असं असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये तरतम असतं. पण तुमचा प्रवास जर सुरू झाला, पाऊल वाट तुम्ही चालायला लागले, एक एक पाऊल पुढे टाकलं, जरी तुम्हाला त्याची स्पष्ट कल्पना येत नसली, धारणा होत नसली, तो इफेक्ट रिझल्ट तुम्हाला दिसत नसला तरी त्याचा इफेक्ट होत असतो, आहे की नाही. आपण जेवायला सुरुवात केल्याबरोबर पोट नाही भरत आपलं, की नाही. पण ती पोट भरण्याची, संतुष्टीची, तृप्तीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, की नाही. खूप भूक लागली आहे, आपण वाट पाहतो आहे केव्हा आपल्यासमोर ताट येईल आहे, की नाही, केव्हा आपल्याला जेवायला सुरुवात करता येईल आहे, की नाही. आणि येत्याने आपण सुरुवात करतो. याचा अर्थ नाही की आपलं पोट भरलं ना आपलं सगळं नाही. आपण खाण्याला सुरुवात करू, इकडे कुठेच लक्ष करत नाही, फक्त खाण्यात लक्ष, कारण खूप भूक लागली आहे. परंतु प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपलं पोट भरण्याची, संतुष्टी, तुष्टी, पुष्टी, संतुष्टी असं म्हणतात त्याला, की नाही. तिन्ही गोष्टी आहेत, त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुष्टी, पुष्टी, संतुष्टी. आणि तुम्हाला फायनल रिझल्ट तुम्हाला मिळणार. पोट झालं, खाणं संपलं, आता काय झालं, आपलं पोट भरलं गेलं, की नाही. तसंच इथेही आहे, नाही. म्हणून मार्ग हे असे काहीतरी कुठून शोधून काढलेले नाही आहे, कारण त्याचा काही उपयोग नाही आहे. जर ते आपल्याला स्वामी म्हणतात त्याचं व्यवहारात येत नसेल, त्याचा उपयोग काय. नुसतं आपलं आपण काय म्हणतो, नुसतं विचार करणं आहे, त्याचा फायदा काहीच नाही आहे. त्याचा फायदा आहे ते मॉरल जिम्नॅशियम नाही आहे, त्याचा डायरेक्ट फायदा आहे. आपण ऐकतो, अध्ययन करतो. म्हणून अध्येशते च इमं माम धर्म्यं संवादमान मावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति. नुसतं तुम्ही अध्ययन जरी केलं, स्वामींनी म्हटलं आहे की सगळ्या गोष्टींमध्ये नुसतं जरी तुम्ही असं अध्ययन केलं तरी त्याचे बेस्ट तुमचं आहे कार्य आहे ते, की नाही. म्हणजे नुसतं तुम्ही गीतेचं अध्ययन केलं किंवा वचनामृताचं कोणत्या धर्मग्रंथांचं अध्ययन केलं, ते तुमच्या त्यांनी हेल्थ शब्द वापरला इंग्लिशमध्ये, पण तुमच्या मानसिकसाठी सगळ्यात बेस्ट आहे ते. कारण आपण इतक्या अनंत गोष्टी करतो आहे, की नाही. त्याची फळं असतात. आपण बडबड केली, आपण नुसत्याच गप्पा मारल्या, परनिंदा केली, परचर्चा केली किंवा आणखीच काहीतरी आपण विस्कळीत केलं, त्याचा परिणाम असतो ना. आपलं मन काय होतं, आपलं मनसुद्धा तसंच होऊन जातं, की नाही. मन त्याच्या रंगात रंगून जातं. तर इथे जो अध्ययन करता तुम्ही, जेव्हा श्रवण करता, की नाही, किंवा ह्या सगळ्यांनी परिणाम दिसतो तुम्हाला, परिणाम करतं, ते इफेक्ट असतो त्याचा. म्हणून ते म्हणतात भक्तीचा मार्ग सोपा सरळ आहे की नाही. आणि भक्तीचा ईश्वर सगुण होतो म्हणजे आपण बघितलं आहे. फक्त आता आपण 2-3 मुद्दे बघूया. सगुण म्हणजे काय, ते सगुण नसतो देव, आहे की नाही. सगळं तत्वच असतं. सगुण निर्गुण काही असं नाही आहे. परंतु आपण त्या ब्रह्माचं चिंतन करतो म्हणून ते ब्रह्म सगुण होतं. आपण त्याला सगुण करतो आहे की नाही. भक्त त्या देवाला सगुणत्व देतो आहे, तो सगुण नसतो. असो, आता आपण पुढे जाऊया. म्हणून म्हटलात की आता दुसरा अध्याय आहे 23वा, मी वाचतो इथे. फक्त आवश्यक तेवढंच वाचतं. कीर्तन संपल्यानंतर सर्वजण खाली बसले किंवा 7-8 शेजारचे काही लोक उपस्थित आहेत. 7-8च्या सुमारास श्रीरामकृष्णांनी नरेंद्रादी भक्तांसह संकीर्तन व नृत्य सुरू केले. कीर्तन संपल्यानंतर सर्वजण खाली बसले. अनेकांनी श्रीरामकृष्णांना वंदन केले. ते मधून म्हणत आहे, ईश्वराला प्रणाम करा. आणि पुन्हा असंही म्हणत आहेत, तोच सर्व रूपांनी नटला आहे. फक्त एखाद्या जागी प्रकाश जास्त आहे. जसं आपण मग म्हटलं की प्रल्हादामध्ये प्रकाश जास्ती आहे. कारण काय, तिथे जसं सूर्यामध्ये प्रकाश जास्ती आहे असं म्हणतो आपण. चंद्रामध्ये प्रकाश आहे, ताऱ्यांमध्ये प्रकाश आहे, काजव्यांमध्ये प्रकाश आहे. पण सूर्यामध्ये प्रकाश आहे आपण असं का म्हणतो, का सूर्य म्हणजेच प्रकाश आणि प्रकाश म्हणजे सूर्य. पण स्वामी विवेकानंद आत्मा म्हणजेच मुक्ती आणि मुक्ती म्हणजेच आत्मा, या 2 गोष्टी नाही आहेत. सगुण म्हणजेच निर्गुण आणि निर्गुण म्हणजेच सगुण, ह्या 2 स्वतंत्र गोष्टी नाही आहेत त्याच्यामध्ये. मग आपण पुढे जाऊ. फक्त एखाद्या जागी प्रकाश जास्त आहे. उदाहरणार्थ साधूत,
यावर तुम्ही म्हणाल की दुष्ट लोकही तर आहेत, वाघसिंह देखील तर आहेत. हे खरे, खोटं नाही आहे, पण त्यांच्यातही प्रकाश आहे, त्यांच्यातही परमेश्वर आहे. म्हणजे सर्वम खलु इदम ब्रह्म हे जे महावाक्य आहे हे अक्षरशः तसंच आहे, त्यात काही आपण बदल करू शकत नाही आहे. महावाक्य म्हणजे तेच अंतिम सिद्धांत, त्याला महावाक्य म्हणतो. बाकी सगळे वाक्य असतात, याच्या पलीकडे काही नाही आहे, त्याला महावाक्य म्हणतो. हे शेवटलं बोलणं आहे, सैद्धांतिक बोलणं आहे ते. इदम सर्वम खलु ब्रह्म. खलु म्हणजे खरोखरच. खरोखरच आहे. सर्वम ब्रह्म म्हणजे जे सर्व म्हणजे सर्व, त्यात अपवाद नसतो. सर्व शब्दामध्ये अपवाद नसतो. सर्व शब्द म्हणजे बिना निरपवाद म्हणे सगळं काही ब्रह्म. इदम म्हणजे हे तुम्हाला इदम वाटतं. इदम खलु सर्वम ब्रह्म. सर्व काही जे आहे ते ब्रह्म आहे, म्हणजे अनंत आहे, अविनाशी आहे, अव्यय आहे की नाही. त्याला कुठेही नाशवान नाही आहे, सगळंच ब्रह्म आहे. मग सगळंच ब्रह्म आहे, मग जर वाघ सिंह ते पण आहेतच की, दुष्ट लोकही आहेतच की, ते सर्वमध्ये येतात ना. म्हणजे सर्वमध्ये येत काय नाही, काहीच येत, त्याला काहीच वगळता येत नाही. सर्वमध्ये संपूर्ण सृष्टी येते, या टोकापासून तो त्या टोकापर्यंत, अगदी खालच्यात खालच्या टोकापासून तर वरच्यात वरच्या टोकापर्यंत सगळंच्या सगळं सर्व सामावलं जातं. तुम्ही काहीही बात करू शकत नाही. म्हणून साधक, मुमुक्षु, उपासक जे काय असेल किंवा पूजापाठ करतात त्याला अर्चक म्हणतात, जे कोणी असेल ते या मार्गाने जे लागतात त्यांनी हे समजायला पाहिजे की इथे काहीच भेद नाही आहे, कुठेच नाही आहे. म्हणून भागवतामध्ये याचा फार सुंदर विचार केला आहे की नाही, की हे इतरांसाठी वेगळं असतं आणि तुमच्यासाठी वेगळं आहे, सगळ्यांसाठी एक नसतं की नाही. म्हणून त्याच्यामध्ये तो मला अध्याय आठवत नाही आहे, पण ते फार छान आहे. 2 श्लोक एकाच अर्थाचे जवळपास आहे की परस्वभाव कर्माणि न प्रशंसेत. हा श्लोक मी बऱ्याचदा सांगितला आहे, फार सुंदर श्लोक आहे हा. 2 श्लोक आहेत, सम विचारांचे, सम अर्थाचे आहेत. परस्वभाव कर्माणि न प्रशंसेत न गर्हेत. आपण जे नेहमी करतो, सतत करतो, निरंतर करतो, जन्मभर तेच करत आलो आपण नाही. काय परस्वभाव पर म्हणजे आपल्यापासून दुसरा, आपण सोडून इतर, त्याला पर म्हणतो आपण. परगावी गेला म्हणजे आपल्यातून दुसऱ्या गावी गेला, तो आपल्या गावी नाही, त्याला परगावी म्हणजे परस्वभाव, दुसऱ्यांचा स्वभाव. स्वभाव म्हणजे काय, ते सगळंच काय आलं, बोलणं आलं, वागणं आलं. कर्माणी म्हणजे त्याचे ॲक्शन्स, तो काय करतो की नाही. आपण काय करतो, 2 गोष्टी करतो, त्याला प्रशंसा करतो आणि त्याची गर्हेत म्हणजे त्याची निंदा करतो. ज्या गोष्टी आपल्याला पसंत पडतात त्याला आपण त्याची वाहवा करतो, जे आपल्याला पसंत पडत नाही, आपल्याला त्या म्हणजे आपल्याला आपल्या विचारांप्रमाणे नसतात, विचारांशी मेळ खात नाही, त्याची पण निंदा करतो. तेव्हा तसं करू नका आणि ते चूक आहे ते की नाही. का चूक आहे त्याने ते कारणही सांगितलं आहे. अरे पण आपण तेच करतो आहे की नाही, आपण तेच करतो आहे, पण ते चूक आहे. काय परस्वभाव कर्माणि न प्रशंसेन न गर्हेत. कारण हे प्रकृत्या पुरुषेन च, हे सगळं जे विश्व आहे हे प्रकृती आणि पुरुषांचं काय आहे, त्याच्यामुळे तुम्हाला विश्व दिसतं आहे, असं विश्व वगैरे काही नाही आहे. त्याच्यामुळे निंदा करण्यासारखं काहीच नाही जगामध्ये आणि प्रशंसा करण्यासारखं काहीच नाही आहे की नाही. तुम्ही स्वतःची निंदा काय करणार, स्वतः प्रशंसा, तुम्ही सोडून दुसऱ्या जगात काहीच नाही आहे. खलु इदम ब्रह्म, सगळं एकच आहे, ब्रह्मच आहे आणि एकत्वाचा तो आहे. म्हणजे जिथे 2 नाहीच आहे, तुम्ही कोण कोणाची प्रशंसा करणार, कोण कोणाची निंदा करणार की नाही. त्यामुळे हा झाला एक विचार. मग तिथे तुम्ही तुमचं तरतम बाळगा. जर त्या ब्रह्मचारी म्हणा, रे हा हत्तीमध्ये पण काय आहे, नारायण आहे. पण जो नारायण आहे तो माहूत आहे, त्या हत्तीवर बसलेला आहे, तो त्याला कंट्रोलमध्ये ठेवतो आहे अंकुशाच्या मदतीने. पण तो हत्ती जो आहे हा मत्त झालेला आहे, पिसाळलेला आहे. तो आता अंकुशाने काही आवरत नाही आहे,
तो सैरावेरा पळतो आहे, जे मार्गात येईल त्याला तो उद्ध्वस्त करतो आहे. आणि ते माहुताला समजलेलं आहे. आणि माहुती सगळ्यांना सावध करतो आहे, पळा पळा पळा, आहे की नाही. मग जो हत्ती आता उद्ध्वस्त झाला आहे तोही ब्रह्म आहे, परंतु आता तो नॉर्मल हत्ती नाही आहे, ताब्यात नियंत्रणात असलेला हत्ती नाही आहे. तो त्याचा स्वभाव आता बदललेला आहे, वेगळ्याच प्रकारे वागतो आहे. तो नेहमीच्या पद्धतीने आता तो हत्ती वागत नाही आहे. मग आता काय करते, आता त्याला कळलेलं आहे, कोण त्याचा तो तज्ज्ञ आहे नाही, जो माहूत आहे ना, त्याला सगळं कळतं. माहुताला ती भाषा पण असते हत्तीची, तो बोलतो हत्तीशी, तिची भाषा तुम्हाला समजणार नाही. जो माहूत असतो तो बोलतो हत्तीशी, बोलतो, भाषा असते ती. जशी याची भाषा असते, पूर्वी स्टेनोची भाषा असायची, तशी त्याची वेगळी भाषा. जसं आया आपल्या मुलांशी बोलतात, बोलायला काहीच समजत नाही, पण त्या बरोबर बोलतात, ते पोराला समजतं, आईला समजतं. ती भाषा फक्त ते दोघांमधली एकमेव भाषा असते, तशी भाषा आणखी कोणती नसते. तसंच ती माहुताची भाषा असते. तो माहूत बोलतो त्याच्याशी, तुम्ही ऐकू शकता, तो बोलतो आहे की नाही. पण आता तो बोलून ऐकत नाही हत्ती, अंकुशाने आवरला जात नाही, आहे की नाही. हे याला कळलेलं आहे, मग तो सगळ्यांना सावध करतो आहे की नाही. आता हा पिसाळ हत्ती आहे, सावध आहे, तुम्ही पळा पळा पळा, आहे की नाही. म्हणजे पळापळा म्हणणारा सुद्धा तो नारायण आहे की नाही. तो त्याचाच भाग आहे. हत्ती पिसाळला आहे तो पण त्याचाच भाग आहे. तुम्ही काहीच वगळू शकत नाही. आपण वगळायला जातो आणि मग ते अपपर होऊन जातो की नाही. मग आपल्याला वेगवेगळं पण दिसायला लागतं. म्हणजे जितकं तुम्हाला एक दिसायला लागेल, म्हणून इथे म्हटलं आहे की तुम्हाला दुष्ट लोकही आहेत, दुष्ट लोकही तेच आहेत. राम आणि रावणामध्ये काही फरक नाही आहे. म्हणून रावणाचा मृत्यू झाल्यानंतर ते सगळं तेज आहे, तर रामाच्या हात गेलं असं ग्रंथ म्हणतात. किंवा शिशुपाल आहे, शिशुपालाचा वध सुदर्शन चक्राने भगवान कृष्णाने भर सभेमध्ये केला, यज्ञस्थळी केला त्यांनी, आहे की नाही. पण ते तेज आहे त्याचं निघून कुठे कृष्णाच्या याच्यात झालं, असं ते वर्णन असतं. याचा अर्थ काय, एकच आहे, ते काही फरक नाही आहे. फक्त जसं नाटकामध्ये वेगवेगळे भूमिका असतात की नाही, पण करणारे नाटक आहे ते काही चांगले नसतात ना वाईटही नसतात. ते फक्त काय करत असतात, ते फक्त ॲक्टिंग करत असतात. फक्त ॲक्टिंग आहे, दुसरं काहीच नाही आहे. 100% ॲक्टिंग आहे. जो ज्या भूमिकेची ॲक्टिंग करतो तो मुळीच त्याचा काही संबंध नसतो त्याच्याशी. जर आपल्याला समजलं, आता हे तत्त्वज्ञानी म्हणतात किंवा जे जसं शेक्सपिअरला दिस लाईफ इज अ स्टोरी टोल्ड बाय द स्टुपिड असं काय म्हणतात, ते फार छान आहे की नाही. आता शेक्सपिअर काही तत्त्वज्ञानी नव्हता, पण त्याला कळलं होते काय सगळं रंगमंच आहे, हे जग म्हणजे रंगमंच आहे, त्याच्यावर खेळणारे आपण सगळे ॲक्टर्स आहोत. आता आपल्याला कळलं की आपली भूमिका आपण ॲक्टिंग करतो आहे, पण ते आपण नाही आहे. ते सगळ्यांसमोर रंगमंचावर पडदा उघडा असताना आपण जे ॲक्टिंग करतो आणि पडदा पडल्यानंतर किंवा विंगेमध्ये गेल्यानंतर जे आपण वागतो त्यात काहीच साम्य नसतं, पूर्णपणे बदललं असतं की नाही. म्हणून हा जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की आपण ॲक्टिंग करत आहोत, त्याला म्हणतात ज्ञान की नाही. खलु इदम सर्वम ब्रह्म, ते सगळे एक केव्हा होतात, पडदा खाली पडतो तेव्हा सगळे ॲक्टर्स असतात, तिथे कोणी भूमिका नसते तिथे. हे जर आपल्याला समजून शकलो, वेदांत हे सांगतो आपल्याला, आहे की नाही. हे जर आपल्याला समजू शकलो की आपण सतत ॲक्टिंग करत आहोत या जगामध्ये, आपणही करतो आहे दुसरेही करतात आहे. ज्याला जी भूमिका दिली आहे, ज्याला रावणाची भूमिका, तो रावणाची ॲक्टिंग करेल. तो रामाची ॲक्टिंग कशी करणार? ज्याला रामाची भूमिका आहे तो रामाची ॲक्टिंग करणार. तो कशाला रावणाची ॲक्टिंग करणार? रावण आहे, रावणासारखा हसणार 10 मजली. आणि कृष्ण हा जो आहे राम आहे, तो रामासारखा हसला. तो काही असं मोठ्याने हसत नाही, आहे की नाही. तुम्ही रामायण बघितलं ना, याच्यावर 30-40 वर्षांपूर्वी होतं. तो राम काय हसतो, पण मृदू हास्य आहे त्याचं. तो काय असं मोठ्याने हसत नाही. अट्टहास्य ज्याला म्हणतात, त्याचं अट्टहास्य नाही, अट्टहास्य रावणाचं आहे. तो जोराने बोलतो, आहे की नाही. पण म्हणजे काय, त्या दोन्ही भूमिकाच आहेत. याची ही भूमिका आहे, त्याची ती भूमिका आहे. म्हणजे याला म्हणतात वेदांत. वेद म्हणजे जाणणं, ज्ञान. तुम्हाला जर कळलं की मग तुम्ही कोणत्या गोष्टी विचलित होणार नाही. आपण सतत विचलित होतो.
छोट्या गोष्टींविषयी येत होतो, मोठ्या गोष्टींविषयी येत होतो, सतत विचारत होतो. आपण विसरून गेलो आहे की अरे आपण ॲक्टिंग करतो आहे. प्रत्येकजण ॲक्टिंग करतो आहे. तो लहान मुलगा असतो तोही ॲक्टिंग करतो आहे. छोटं बाळ असतं ना, त्याला ॲक्टिंग छान जमतं. मुलांनाही ॲक्टिंग छान जमतं. अगदी मस्त ॲक्टिंग करतात की नाही, त्यांना जमतं ते. त्यांना कारण ॲक्टिंग करून आपण दुसऱ्याला भ्रमित करू शकतो की नाही. म्हणजे स्टेजवर म्हणा किंवा शूटिंग म्हणा, ती ॲक्टिंग असते. तुम्हाला इतकी ती खरी वाटत असते, इतकी रिअल असते ती, पण त्यात काहीच रिअल नसते, काहीही रिअल नसते. पण तुम्हाला मात्र अगदी 100% नाही तर कोण बघायला गेलं असतं. लोकांना आवडीने कशाला बघतात ते सगळं, इतकं रिअल असतं ते. हे आपल्याला समजलं पाहिजे. आपल्या वागण्यामध्ये इतकं रिअल आहे. आपण सगळे ॲक्टर आहोत, फक्त आपण आपली भूमिका विसरून गेलो आहे. मग जेव्हा ॲक्टिंग करतो आहे तेव्हा तुम्ही हे विसरू नका की वाघही असतो तिथे, सुष्ट माणूसही असतो, दुष्टी असतो, साधक असतो, मुक्त असतो आणि प्रत्यक्ष भगवंत पण असतो. अवतार म्हणजे काय ॲक्टिंग आहे ना. अवतार त्यालाच म्हणतात ना. तो अजोपि स नव्य आत्मा, तो अजय आहे. आणि अव्यय आत्मा म्हणजे तो अविनाशी आहे. म्हणजे त्याला आकार नाही आहे, सगुणत्व नाहीच आहे त्याला. ज्याला आपला जन्म झाल्यानंतर आपलं सगुणत्व येतं ना, आपली आयडेंटिटी होते ना, आपली ओळख होते, स्पष्ट होते ना आपण काय आहोत, हे की नाही. आपल्या उपाधी सुरू होतात ना. तो म्हणतो मला काही नाही, मी निरुपाधिक आहे. अजोपि सन असून सुद्धा अव्यय आत्मा, वृद्धी क्षय काहीच नाही आहे. म्हणजे मी अविनाशी आहे, मी अनंत आहे, मला नाश नाही आहे. अरे पण कृष्णाचा जन्म झाला होता, त्याची नोंद आहे. कृष्णाचा मृत्यू झाला होता, त्याची नोंद आहे. पण म्हणतात असूनसुद्धा, म्हणजे ते नाटक आहे. आपण जर या अर्थाने समजलो त्याला पटकन लक्षात येईल आहे की अजोपि सन अव्ययात्मा भूतानां ईश्वरोपि सन संभवामी, म्हणजे अहम संभवामी, मी तरी प्रकट होतो की नाही आत्ममायया की नाही. तसेच आपण प्रकट झालेलो आहोत की नाही. कृष्णाला माहीत आहे की देहवान इव जात इव, मी देहवान इव म्हणजे प्रमाणे, जणू काही, त्याला इव म्हणतात संस्कृतमध्ये. जणू काही मी मनुष्य झालेलो आहे. गीतेमध्ये आहे ना की मी मनुष्य नसूनसुद्धा मूर्ख लोक मला मनुष्य समजतात, आहे की नाही. मूढोयम नाभिजानावती मामेभ्यम परमव्यम. मूर्ख लोक मला समजत नाही, अरे मी अव्यय ब्रह्म आहे, परमात्मा आहे. पण मूर्ख लोक मला काय म्हणतात, मनुष्य समजतात. तर आपणही विगुणच आहोत, आपणही स्वतःला मनुष्य समजतो. आपण कसे काय मनुष्य झालो आहोत की नाही. आपल्या मनुष्यात काहीच नाही आहे की नाही. फक्त मनुष्याचं आपल्याला सगुणत्व मिळालं आहे, रूप मिळालं आहे आणि त्याची आपली वेगळी ओळख मिळाली आहे. जसं ॲक्टर्सला प्रत्येकाला वेगवेगळी ओळख असते. समजा चित्रपटामध्ये एक 30-40 ॲक्टर्स आहेत, मुख्य ॲक्टर्स आहेत, बाकीचे तर मग एक्स्ट्रा असतात. प्रत्येकाला ओळख असते, वेगवेगळी ओळख असते, एक दुसऱ्यापासून वेगळा असतो. प्रत्येकाची एक कपडा टेबल साफ करणं त्याची पण एक वेगळा असतो. कूक असतो त्याची वेगळी ओळख असते. मुख्य पात्र असतात आणि गौण पात्र असतात. प्रत्येकाची वेगळी वेगळी ओळख असते की नाही. पण ते सगळेच ॲक्टर्स असतात. तसेच ॲक्टर्स वेगळे आणि ॲक्टिंग करताना न करताना ते वेगळे. त्याचं सगळं संपूर्ण वेगळं असते. या दोनमधला फरक केला पाहिजे. त्याला आपण म्हणतो की विषय आणि विषय म्हणतात, तो याचा विषय, तत्त्वज्ञानाचा विषय, तर्काचा विषय. परंतु तिथे जेव्हा तुम्ही ॲक्टिंग करता तेव्हा तुम्हाला ॲक्टिंगसारखंच वागलं पाहिजे, आहे की नाही. शंकराचार्य सुद्धा तेच म्हणतात. चतुसूत्रीचा अध्यास भाषा समारोप करताना सांगितलं आहे सगळं तुम्हाला तत्त्वज्ञान. हे बरोबर आहे, 100% बरोबर आहे. सर्वम खलु इदं ब्रह्म, यात काही चूक नाही आहे. परंतु तुम्ही व्यवहारात वागताना मात्र विसरू नका काय की हे जोपर्यंत तत्त्वज्ञान तुमच्या जीवनात येत नाही, तुमच्या अनुभवात येत नाही,
तोपर्यंत तुम्ही व्यवहाराचे नियम तोडू नका. हा असं होतं ना की नाही? असं खूप होतं, जगामध्ये खूप होतं. लोकही बोलतात, बोलवणार तर मूर्ख तुम्हाला मूर्ख बनवतो, पण मूर्ख बनणारे असतात म्हणून मूर्ख बनवणारे असतात, आहे की नाही? आणि काही विषय असतात, बँकेला तुम्ही जर हे केलं, बँक फोडली तर तुम्हाला खूप पैसा मिळेल. एखादा पैसा जर तुम्ही खिसा कापला तर तुम्हाला कमी पैसे मिळतील. तर धर्म अशी गोष्ट आहे की भरपूर फायदा होतो धर्माच्या नावाने चीट करायला. म्हणून व्यवहारात म्हणजे तुम्ही तिथे हे करू नका. ते म्हणतात वाघामध्ये ब्रह्म आहे, म्हणजे गळ्यात घेऊन पडायला नको. यावर तुम्ही म्हणाल की दुष्ट लोकही तर आहेत, म्हणजे माणसामध्ये आहेत, आणि वाघ सिंह देखील तर आहेत. स्वामी म्हटलं की मी असे लोक बघितले आहे की ते पशूंपेक्षा निपटारे असतात, आहे की नाही? म्हणजे एकदमच निकृष्ट प्रतीचे लोक असतात, पण असतात की ते त्यांचे अस्तित्व आहे ना. वाघ सिंह देखील आहेत, हे खरे, ते अगदी खरं आहेत, कारण ते सत्य आहे. ज्याचं अस्तित्व आहे ते असतं. असतं म्हणजेच अस्तित्व ना, आहे की नाही? अस्ति क्रियापद आहे. अस्ति म्हणजे आहे. जी गोष्ट आहे ती आहे. ना सतो विद्यते भावा. जी असत आहे त्याचा नसतेच ती. नाही, जी गोष्ट नाही ती नाहीच, नसतेच ती. तसंच जी आहे ती सदाचीच असते. द्वितीय अध्याय गीतेचा, आहे की नाही? जी आहे ती नेहमीच आहे. तिन्ही काळी आहेत, सगळीकडे आहेच. आणि जे नाही आहे ते कधीच नाही आहे, कुठेच नाही आहे. मग हे खरं आहे की नाही? सिद्धांत जो आहे हा खरा आहे की सर्वं खलु इदं ब्रह्म प्रज्ञानं ब्रह्मेचं महावाक्य, सगळेच महावाक्य आहे ते. अयमात्मा ब्रह्म आहे, अनंतर तुमचं हे आहे तत्त्वमसी आहे. तत्त्वमसीचा उल्लेख याच्यात येईल आहे. विवेकानंदांच्या उद्यात खूप येतो तो, आहे की नाही? हे सगळंच बरोबर आहे, याच्यात काहीच चूक नाही आहे किंवा त्याच्यात न्यूनाधिक काहीच नाही. त्याला कमी करून काटछाट करण्यासारखं काहीच नाही आहे. एकदम पूर्णच्या पूर्णच बरोबर. परंतु काय, तो सिद्धांत आहे की नाही? सिद्धांत नेहमीच आपल्या खिशात ठेवायचे असतात, की नाही? जसं तुम्ही प्रवास करतात की नाही, मुंबईला लोकलमधनं प्रवास करतात की नाही, आता इतकी गर्दी असते आणि गर्दीमध्ये पण सगळ्यांकडे तिकीट असतं. कोणाकडे मासिक पास असतं, कोणाकडे दैनिक तिकीट असतं, कोणाकडे. माझ्याकडेच मी बऱ्याचदा प्रवास, माझ्याकडे क्वार्टरली पास नेहमी असायचं, आहे की नाही? बघितलं आहे की फर्स्ट क्लासमध्ये सुद्धा खूप गर्दी असते, लोकलमध्ये खूप गर्दी असते. मी तुम्हाला आश्चर्य, म्हणजे बरोबर दोघंजणच जायचे. मी त्या दोघांनी, ते मला ओळखायचे, मी त्यांना ओळखायचो. त्यांचे कपडे सिव्हिलमध्ये, काहीच नाही. ते चेकर आहेत, तुम्हाला कळत नाही आहे, पण ते प्रत्येक तिकीट चेक करतात, प्रत्येक वेळी चेक करतात. ते त्याच्यात बिल्ला असतो तो असा लटकणारा, त्याच्यात म्हणजे हा माणूस अधिकृत आहे की नाही, हा अधिकारी आहे. तो बरोबर येतो आणि सगळ्यांचं तिकीट चेक करतो. एवढ्या गर्दीमध्ये तो शिरतो, वाट काढतो आणि तिकीट मागतो, तिकीट कुठं आहे म्हणे. याचा अर्थ काय, जे प्रवासी आहेत त्यांना माहिती आहे की तिकीट पाहिजे आपल्याला, तर पकडेल म्हणून. मी तुम्हाला मागितलं, पण बाकीच्या कंपार्टमध्ये कुठे मागणार? इतक्या लोकांमध्ये तुम्हाला शिरताच येत नाही आतमध्ये. फर्स्ट क्लासमध्ये थोडी जागा तरी करता येते, बाकीच्या तातेही करता येत नाही, इतकी गर्दी असते. परंतु कोणी तुम्हाला तिकीट मागू शकतं. म्हणून अद्वैत ज्ञान आचलबेंदे तुमच्या पदराच्या टोकाला ते राहू द्या. त्यावेळी खिसे नसायचे. जेव्हा ठाकूरांनी जेव्हा सांगितलं हे की त्यावेळी लोकांना खिसे नसायचे, कपडे नसायचे, आहे की नाही, पर्स नसायची. म्हणून त्यावर काय, आचल म्हणजे आपलं टोक, कपड्याचं टोक, त्याला आचल म्हणतो आपण. त्या पदाच्या टोकाला, धोत्राच्या टोकाला ते बांधून ठेवा. काय? अद्वैत ज्ञान. अद्वैत ज्ञान म्हणजे सिद्धांत, परमसिद्धांत. की जरी मी संभवामी, मी जरी प्रकट झालो आहे, आविर्भूत झालो आहे, तर मी माझं स्वरूप सोडून नाही. माझं भगवानत्व, ईश्वरत्व, ब्रह्मत्व तेच आहे, त्यात काही न्यून झालेलं नाही आहे, त्रुटी त्याच्यात काही नाही आहे. संभवामी आत्ममायया, माझी माया आहे ती, आहे की नाही? आणि त्याचं प्रयोजन आहे यदा यदा आय धर्मस्य वगैरे वगैरे वगैरे, ते तुम्हाला सगळे श्लोक माहिती आहे. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम, ते माझं काम आहे की नाही? वाईट आणि चांगलं आहे. परित्राण साधू म्हणजे संभावित चांगले लोक, सुकृत करतात त्याला साधू म्हणतात, दुष्कृत करतात त्यांना दुष्ट म्हणतात.
परित्राणाय साधूनां, चांगल्यांचं रक्षण करा, परित्राण करा. परी म्हणजे समंतात, सगळ्या बाजूनी त्यांना कोणताही त्रास होऊ नये. त्राण म्हणजे रक्षण की नाही. आणि दुष्टांचा नाश करा आणि विनाश करा. मग एकच आहे तिथे, कुठे दुष्ट आणि कुठे आले आहे त्याच्यासाठी फक्त भगवंत येतात. ते परमसिद्धांत सांगतात जिथे सगळं काही नाशवान नाही, सगळे अविनाशी आहे, अनंत आहे, अनंत ब्रह्म आहे. ते दुसरं नाहीच आहे तिथं. एकोहम, फक्त एकच आहे, एकच आणि एकमेवच आहे. एकम एव अद्वितीयम, एक आणि एकच आहे, ते दुसरं नाहीच आहे. वाईट चांगलं असं नाहीच आहे. जे काही आहे ते, त्याला वाईट आहे म्हणू नका आणि चांगलं आहे म्हणू नका. जे आहे ते आहे, त्याचं अस्तित्व आहे. फक्त त्याच्याविषयी म्हणता येतं अस्तित्व आहे म्हणता येतं. म्हणजे नासदीय सूक्त ऋग्वेदातलं फार प्रसिद्ध आहे. ते जगातले लोक अजूनही ते चमत्कार, काय मोठं नाही आहे, खूप छोटं आहे. त्या नासदीय म्हटलं आहे म्हणजे काय, आहे म्हणता येत नाही आहे. कोणती गोष्ट आहे म्हणता येत नाही, कारण ते आहे म्हटलं की काय होऊन जातं, म्हणणारा होऊन जातो. दोन झाले ना, एक म्हणणार आहे आणि एक म्हटलं जाणार आहे, एक विषय. तसं काही नाही आहे. न असद म्हणजे असद म्हणजे सद म्हणजे असणं, अस्तित्व, ते नाही आहे की नाही. काय सुंदर शब्द, योजना कशी सुंदर आहे बघा. ऋषींची ती अनुभूती आहे. ते ऋग्वेदातला फार प्रसिद्ध श्लोक आहे, नासदीय सूक्त म्हणून. त्याला म्हणतात सृष्टीचं सूत्र म्हणतात. ते सृष्टीचं वगैरे नाही आहे की नाही, कारण त्याच्या दृष्टी सृष्टीचं नाही आहे. म्हणजे कोणाला कळलं असेल का कोणाला कळलं, ती भाषा अद्भुतच आहे त्याची. असो, त्याच्यामध्ये म्हटलं आहे न असद म्हणजे असद, तुम्ही नाही आहे असं म्हणू नका. व्याकरणामध्ये दोनदा नकार झाला की एकदा होकार होतो आहे की नाही. तो मूर्ख नाही असं नाही आहे, मी तो मूर्ख आहे की नाही. दोनदा तुम्ही कोणती गोष्ट नाकारली ते अस्ति होऊन जाते, म्हणजे ते होकार होऊन जातो. न असत म्हणजे असत, तुम्ही आहे असं म्हणू शकत नाही, कारण आहे म्हटलं की आहे म्हणणारा दुसरा होतो. ते स्टेटमेंट नाही करतायत म्हणून त्यांनी ते केलं आहे, पण असं केलं आहे की ते केलेलं नाही आहे. न असत म्हणजे असद आहे असं नाही आहे, नाही आहे असं नाही आहे, म्हणजे आहे. पण आहे तुम्ही आहे म्हणू शकत नाही. आहे म्हटलं की ते द्वैत होऊन जातं. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात की हे अद्वैत ज्ञान जरा नीट समजून घ्या. असं काही नाही अद्वैत ज्ञान समजल्यानंतर तुम्ही काय एकदम ब्रह्मज्ञानी झाले आहे की नाही. श्रीरामकृष्णनसुद्धा ते समाध्यानं तोतापर्यंत सांगितलं, अरे ते मन एकाग्र कर. आता त्यांचं मन काय एकाग्र, काय ते इतकं एकाग्र मन आहे, इतकं अनुरागी मन आहे, इतकी भक्ती आहे की त्यांना काही गरजच पडत नाही आहे. त्यांना पटकन त्यात आईचं दर्शन होतं, जगदंबेचं दर्शन होतं. त्यांच्या त्याने खूप प्रेम केलं आहे. ती प्रेमवस्तू पटकन त्यांना अभिभूत होते. कुठेच काही प्रॉब्लेम नाही आहे, पण त्याच्या पलीकडे जात नाही आहे की नाही. म्हणजे छाटून टाक. ज्ञान खडगाने ते श्रीरामकृष्ण म्हणतात क्यों नाही होगा, तोतापुरी म्हणतात क्यों नाही होगा, काल आणखी एकाग्र असं काहीतरी. ते त्यांची ती प्रक्रिया आहे. मग त्यांना पुन्हा आलं, पण त्यांना गुरु सांगितलं. मग त्यांनी काय म्हटलं, मी ज्ञान घटकाने ते काढून टाकलं आहे असं म्हणतात. मग माझं मन सगळं वरती गेलं, पुन्हा खाली आलंच नाही. 3 दिवस ते निर्विकल्प समाधीमध्ये होते, त्या कुटियामध्ये. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ ते महत्त्वाचं आहे की नाही. ते तुमच्याकडे आहे की नाही आहे, किती आहे, कमी आहे की जास्ती आहे, हा भाग थोडासा बाजूला ठेवा. पण तुमच्याजवळ ते असू द्या. आमच्यासाठी नाही म्हणून नाही, तुमच्यासाठीच आहे. तुम्ही प्रवास करता आहात ना, मग कोणी तुम्हाला तिकीट विचारो का न विचारो, पुष्कळदा असं होतं कोणी विचारायला येतच नाही आहे की नाही. पण गेटवर कोणतं विचारतं, तिथे विचारलं नाही. पण आम्ही ते लहानपणी, बरीच लहानपणी आमच्या ते गावामध्ये ते आमचे मास्तर होते आहे की नाही. हे नाव काय विसरलं मी त्यांचं नाव, ढोक काहीतरी होतं नाव होतं. तर ते त्यांचं तिकीट कुठेतरी हरवलं आणि आता बाहेर ते आलं पाहिजे स्टेशनाच्या. ते स्टेशनच्या बाहेर आले, तेव्हा तुमचं तिकीट कुठं आहे. त्याने माझं पण हरवलं बघ, कुठं दिसून नाही राहिलं. तर जातं. त्यांना माहिती आहे एवढे गावातले प्रसिद्ध व्यक्ती आहेत, एका शाळेचे प्रिन्सिपल आहेत, त्यामुळे यांना काय अडवायचं आहे की नाही. हे सगळ्यांची ओळख आहे त्यांची चांगली, की हा माणूस काही विदाऊट तिकीट काही प्रवास नाही करणार. पण ते म्हणाले नाही, माझं तिकीट हरलं आहे, पण माझं तिकीटशिवाय मला बाहेर जाता येणार नाही आहे. मला तुम्ही चालान करा, त्याला दंड घ्या. हो तुम्ही मी तुम्हाला चांगलं ओळखतो की
तुम्हाला याची काय गरज आहे? तुम्हाला नाही नाही, ते प्रिन्सिपल होते, म्हणजे तत्त्वाने वागणारे होते. ते मला नाही, असं नाही जाणं, तुम्ही मला तिकीट हरवायला नको होतं, तरी माझं तिकीट हरवलं आहे, म्हणजे माझी चूक आहे ती, तो अपराध आहे. मग अपराधाला जे काय असेल तुम्ही करा. त्याने तिकीट काढलं, मग तो ऐकतच नव्हतं. ते शेवटी त्याने काय तिकीट चालान केलं आणि त्यांना जाऊ दिलं बाहेर. म्हणजे तुमच्याकडे ते नेहमी असलं पाहिजे आणि काळजीपूर्वक असलं पाहिजे. ते कधी हरवू नका. आपण काही गोष्टी, जसं पासपोर्ट आहे, व्हिसा आहे, किंवा आपले तिकीट आहे, पैसे आहे, किंवा आजकाल आपला मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, या सगळ्या गोष्टी किती काळजीने ठेवतो बघा की नाही. नेहमीच ठेवतो जवळ. कारण काय, जवळचली का माहिती आपल्या जवळ आहे, पैसे आपल्या खिशात आहे की नाही, म्हणजे आपण काय निश्चिंत आहोत. तसंच अद्वैत ज्ञान आहे, हा सिद्धांत आहे, परमसिद्धांत आहे की नाही. हा तुमच्यापाशी नेहमीच पाहिजे. म्हणजे मग काय म्हणतात, ज्या इच्छा ताई कोर, बंगालीमध्ये आहे. मग तुला जे काय ते करा. जे इच्छा काय करा, म्हणजे गेल्या वेळी म्हटलं तर प्रतिसिद्धानी अपि सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयाः की नाही. 18वा अध्याय, की सगळ्या प्रकारचे कर्म करतो जो माझा आधार घेऊन केलं आहे नाही, तर मी तुझा उद्धार करेल. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयाः मच्चित्त सततं भव. तू कोणतेही कर्म, तिथे शंकराचार्यांनी म्हटलं आहे की प्रतिसिद्धानी अपि, आता चुकीचे कर्म जरी घडले तरी, अपि म्हणजे तरी पण, तुम्ही चुकीचे कर्म असं नाही आहे, परंतु ते महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या खिशामध्ये काय आहे, तिकीट आहे, अद्वैत ज्ञान आहे. सर्व कर्मान मत्प्रसादाद, फार सुंदर श्लोक आहे हा, 56वा श्लोक आहे. मत्प्रसादाद अवाप्नोति शाश्वतं पदम अव्ययम. शाश्वतम अव्ययम पदम, तुला अवाप्नोती म्हणजे क्रियापद आहे, तुला मिळेल. हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. मिळेल म्हणजे नक्की मिळेल. शाश्वत, दोन हे लावले आहेत त्यांनी, विशेषण आहेत. शाश्वतम आणि अव्ययम, दोघांचा अर्थ एकच आहे. अविनाशी आणि अभिकारी, दोन्हीचा अर्थ एकच आहे, परंतु दोन विशेषण लावले. पदम म्हणजे स्थान, म्हणजे तुला ब्रह्मपदी अर्थाने म्हटलं आहे. निर्वाण, ब्रह्मनिर्वाण म्हटलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये की नाही. पराम शांती म्हटलं आहे. स्थानम प्राप्स्यसि शाश्वत, शाश्वतम स्थान, एकच सगळं आहे. ते वेगवेगळे त्याचे हे आहेत, शेड्स आहेत, अर्थाचे शेड्स आहेत, पण सगळं एकच आहे. ते म्हणतात तुला ते शाश्वत पद म्हणजे काय, मतप्रसादात वाप्नोति, माझ्या प्रसन्नते, प्रसाद म्हणजे प्रसन्नता, माझ्या कृपेनी, माझ्या प्रसन्नतेनी, कारण ती माझी जबाबदारी आहे. कारण काय, तू माझा आश्रय घेतलेला आहेस की नाही. तू कर्म करतो आहेस, सदा कुर्वाणो. पुन्हा आपण म्हणतो सर्व म्हणजे निरपवाद, सर्व कर्माणि अपि, काही ना काही ती कर्म घडणार तुमच्या हातून. मनुष्य जन्माला आला आणि शेवटपर्यंत त्यातून काही ना काहीतरी घडणार. फक्त ते शास्त्रीय पद्धतीने घडलं पाहिजे, देवाच्या आदेशाप्रमाणे. त्याला कमांड म्हणतात. ख्रिश्चन थिओलॉजीमध्ये त्याला कमांडमेंट, 10 कमांडमेंट्स आहेत आहे की नाही. आपल्याकडे एष आदेश, एष उपनिषदामध्ये येते. एष आदेश, एष उपदेश, हा आदेश आहे, कमांड आहे ती. उपदेश आहे. उपदेश म्हणजे काहीतरी सांगितलं असं नाही आहे. आदेश म्हणजे काहीतरी नाही, ते पालन करा त्याचं 100%. ते सांगितलं, कमांड त्यालाच म्हणतात ना, ऑर्डर्स त्यालाच म्हणतात ना. जसं मिलिटरीमध्ये, आर्मीमध्ये ऑर्डर्स देतात. ऑर्डर म्हणजे इज ऑर्डर, कुठेही ऑर्डर इज ऑर्डर. त्याचं 100% पालन करा. नाही थोडं नाही, इकडे तिकडे अळमटळून नाही चालणार ते. कारण काय, शाश्वतम पदम अवाप्नोति, तुम्हाला सर्वोत्तम फळ मिळेल. याच्यापेक्षा आणखी कोणतेही फळ राहू शकत नाही. मत्प्रसादात, कारण मग इथे आता आपण भक्ती आणू शकतो की नाही. मत्प्रसादाद अवाप्नोति, तुम्ही त्या देवाला प्रसन्न केलं आहे, ब्रह्माला प्रसन्न केलं आहे. ते एकमेव जे ब्रह्म आहे ते कधी सगुण असतं, कधी निर्गुण असतं, कधी आकार संभवामी असतं, कधी ते अविनाशी अव्यय असतं आहे की नाही. ते म्हणतात की मी अरे दिसतोय, पण तसं नाही आहे ना मी फक्त तुला दिसतो आहे की मी आकार आहे, मला मनुष्य रूप आहे, पण मनुष्य नाही आहे मी. तसंच आपण मनुष्य नाही आहे.
तेच लॉजिक आपण इथे लावू शकतो. कोणाचाच आपण सगळेच काय अज आहेत. अज म्हणजे ज्यांचा जन्म नाही आहे. ब्रह्माचा जन्म नसतो. ब्रह्म हे अज आहे. न जन्मणार त्याला अज म्हणजे न जन्म. न ज अज नाही, त्याचा जन्म नसतो. अविनाशी आहोत, आपल्याला मृत्यू नाही आहे की नाही. असं असूनसुद्धा आपण शरीरधारी आहोत. पण आपलं मूळ जे आहे अज आणि त्यात काही हानी झालेली नाही त्याची. ते हानी नाही आहे. त्याला हानी शब्द वापरला. त्याची हानी झाली नाही आहे. आपण जसे आहोत तसेच आहोत. ते मूळ रूपात आपण तसेच आहोत. मग याला म्हटलं आहे हा विचार. पण हा विचार तुम्हाला भक्तीकडे घेऊन जाणार आहे. मत प्रसादात अवाप्नोति की नाही. तुम्हाला ते परमपद सर्वोच्च फळ जे आहे त्याची कल्पना आपण करू शकत नाही. पराशांतीची कल्पना आपण करू शकत नाही. शाश्वत अव्ययपदाची कल्पना आपण करू शकत नाही. पराम शांती म्हटलं की ते किंवा ब्रह्मनिर्वाण मृच्छती म्हटलं रिच्छती प्राप्नोति त्याची आपण कल्पना करू शकत नाही. पण कल्पना करू शकलं नाही पण ते आहे की. प्रत्येकाची कल्पना कशाला पाहिजे. ते आहेच की. आज नाही कल्पना करता येणार. ऐकण्याचं ब्रह्मांड आहे. इतके ब्रह्मांड आहे. अनंत ब्रह्मांड आहे. तुम्हाला कल्पना किती लोक करता येतं. शक्यच नाही. आपल्या मनाच्या पलीकडला विषय आहे तो नाही. कारण मन आपलं ते करू शकत नाही. मन त्याच्या प्रकारचं ते इन्स्ट्रुमेंट नाही आपल्याकडे. पण ते होऊ शकतं की. त्यासाठीच योग आहे. जे मन अतिशय मलिन आहे, जे अतिशय काही कामाचं नाही, जे कामातून गेलेलं आहे तेच पण तुमचं इन्स्ट्रुमेंट होऊ शकतं. ते असं इन्स्ट्रुमेंट होऊ शकतं की त्या मनानेच तुम्हाला ब्रह्माचं स्वरूप कळू शकतं. आणि मग तिथे म्हटलं आहे भक्तीचा इथे एलिमेंट हा येतो की ते त्याची कृपा आहे. तुमचं काही त्याच्यात नाही आहे. तुमचं कर्म नाही आहे. तुमच्या कर्माचं फळ नाही आहे ते की नाही. कर्माचं फळ ते विनाशी असतं. कर्माचं फळ संपतं. कोणतेही जे क्रिया होते त्याची संपती, त्याचा परिणाम झाला. जसं आपण सायकल चालवतो, त्याचं पॅडल मारणं बंद केलं, ते चालतं आहे पण कुठे थांबेल किती. त्याला कर्म म्हणतात. कारण तू पॅडल मारतात आणि मारत नाही, ते कर्म आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ते कर्म आहे. इथे कर्माचं फळ नाही आहे. देवाची प्रसन्नता मतप्रसादात माझा प्रसन्नता आहे, माझं फळ आहे, मी तुम्हाला प्रसन्न होऊन देतो, हे काही तुमच्या कर्माचं फळ नाही आहे की नाही. कारण शाश्वत अव्ययम पदम तुमच्या कर्माच्या फळाने मिळणार नाही. ते शक्यच नाही. मग परंतु तुम्ही सर्व कर्म करा आणि फक्त ते कर्म करताना त्याला आपण कर्मयोग म्हणतो की तुम्ही ॲक्टर आहात, तुम्ही अभिनेते आहात. आणि अभिनेत्याला काही सुखदुःख काहीच नसतं, द्वंद्व काहीच नसतं. त्याला माहीत असतं पण जोपर्यंत पडदा उघडा आहे, जोपर्यंत मंचावर तोपर्यंत आपल्याला त्या प्रकारची ॲक्टिंग करायची आहे. पण याचा आणि माझ्या प्रत्यक्ष जीवनाचा काही काडीचाही संबंध नाही आहे की नाही. अगदी थोडासा क्षण म्हणजे अगदी क्षुल्लकसुद्धा संबंध नाही आहे. म्हणून ते बघा ॲक्टर जीवनामध्ये ते नेहमी फेल असतात की नाही. काही तर फार छान दाखवतात, ते ॲक्टिंगमध्ये खूप छान दाखवतात, पण त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते सगळे काही त्याचा उपयोग नसतो. ते ॲक्टिंगमध्ये जे असतं ना, असे पुष्कळशी उदाहरणं आहेत, तो आपला विषय नाही आहे. पण त्यांच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये ते दाखवतात त्यात काही संबंध नसतो. कारण काय, ती फक्त ॲक्टिंग असते. त्या ॲक्टिंगची पण इतकी उत्कृष्ट ॲक्टिंग असते, इतकी परफेक्ट असते, आपल्याला म्हणजे कळतच नाही आहे की ॲक्टिंग आहे म्हणून. ती खरी ॲक्टिंग ती असते, तुम्हाला कळतच नाही ॲक्टिंग आहे म्हणून. तसंच आपण सगळे ॲक्टर आहोत, ॲक्टिंग करतो आहे, आपल्यालाच कळत नाही की आपण ॲक्टिंग करतो. जेव्हा आपल्याला कळायला लागेल त्याला म्हणतात ते राहू द्या, त्याचं ज्ञान राहू द्या आणि मग काही करा. सर्व कर्मान्यपि सदा, मग काही करा. ते प्रत्येकाचं योग्य तेच फळ मिळणार, चुकीचं फळ मिळणार नाही. आणि तुम्ही जर ते ठेवलं नाही, तुमच्या पदराच्या टोकाला बांधून ठेवलं नाही, जसं किल्ल्या बांधतात ना, बंगालमध्ये किल्ल्या झुपका ते पदराच्या टोकाला बांधतात, आहे की नाही. तसं जर तुम्ही तुमच्या टोकाला जर अद्वैत ज्ञान बांधलं नाही तर ते सगळी कर्म तुम्हाला डुबवतील. चांगलं असो की वाईट असो डुबवतील. म्हणजे ते तुम्हाला आत्मज्ञानाकडे नेणार नाही. तुमचं खरं स्वरूप काय आहे, तुम्ही सगळे अनंत आहात नाही, तुम्ही अविनाशी अनंत आहात. तुम्हाला जन्म नाही आहे, न जायते म्रियते वा कदाचित. तुम्हाला जन्म नाही आहे, तुम्हाला मृत्यू नाही आहे, तुम्ही आनंद स्वरूप आहात, आहे की नाही. दुःखाचा तुमच्याशी काय, म्हणून ते सगळ्या शास्त्रांमध्ये, सगळ्या शरदर्शनामध्ये ते सांगितलं जातं की दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सगळ्या प्रकारची दुःखाची निवृत्ती म्हणजे संपतील, त्याचा शेष होईल आहे, निराश होईल आहे, म्हणजे निश्शेषपणे संपतील, त्याला निराश म्हणतात, आहे की नाही. आणि परमानंदाची प्राप्ती, त्या परमानंद म्हणजे जो आनंदाचा आपल्याला कल्पनाच नाही त्याला परमानंद म्हणतात. त्याची आपल्याला सुनुकसुद्धा माहीत नाही नेमका काय आहे की नाही. आपण जो आनंद घेतो पंचेंद्रियांमधनं,
तो आनंद म्हणजे एक मात्राम उपजीवन, ते एक शिडकावा आहे बारकासा. आपला हात झटकला ओला तसा तो शिडकावा आहे. परमानंद म्हणजे परमानंदमध्ये आपल्याला त्याची कल्पना नाही आहे परमानंद काय असतो. त्याचा नुसता जरी आभास जरी झाला, म्हणून आपला रामकृष्ण दिवस होते त्यांच्या सतत समाधीत जातात, पुन्हा येतात, पुन्हा जातात. तो परमानंद आहे की नाही, त्याकडे आपण सगळं जीवन जाऊ शकतो. आणि ते इतकं महत्त्वाचं आहे, त्याचं महत्त्व जितकं जितकं आपल्याला पटेल तितकं तितकं आपण त्या दृष्टीने जाऊ शकतो. ते दृढभूमी म्हटलं आहे. सत्कारा सेवितो, सत्कारा म्हणजे भक्तिपूर्वक ते तुम्ही सेवन करा, म्हणजे त्याचं पालन करा, मग ते पक्क होतं की नाही. स्वामी म्हणतात, जे मूल रांगतं, जे मूल अडखळत चालतं, तेच मूल धावायला लागतं की नाही. ते दोन नसतात, तेच असतं. तोच आज रांगू शकतो, तोच धावू शकतो. तसंच आज आपण खरडत जाणारे रांगणारे आपण पळू शकू, तिकडे जाऊ शकू आणि नक्कीच पोचू शकू. उठा, जागे व्हा, उत्तिष्ठ रहा, असं ते आपल्याला शास्त्र आवाहन करतं. पुढच्या रविवारी बघूया. ओम निरंजनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकंपाधृतविग्रहं वै शावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.